फुलगाव सोसायटीच्या चेअरमनपदी श्री अशोक साकोरे, व्हाईस चेअरमनपदी श्री बाळासाहेब वंजारे. पूर्व हवेली तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील समजल्या जाणाऱ्या फुलगाव वीज विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री अशोक दत्तात्रय साकोरे व व्हाईस चेअरमनपदी श्री बाळासाहेब उर्फ जितेंद्र यशवंत वंजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवडीचा पायंडा समाजासमोर एक नवा आदर्श फुलगाव ग्रामस्थ व सोसायटीने उभा केला आहे. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अशोक साकोरे व व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बाळासाहेब वंजारे यांचा सत्कार लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य पहिलवान किरण साकोरे व उपस्थित प्रमुख मान्यवर सोसायटीचे संचालक यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी फुलगाव वीज विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक पोपट अंकुश खुळे, चंद्रभागा ज्ञानोबा गवारे, पहिलवान किरण संपत साकोरे, अविनाश पांडुरंग साकोरे, अमित भाऊसाहेब खुळे, नर्मदा ज्ञानोबा खुळे, नवनाथ वागसकर, मच्छिंद्र वागसकर, सागर वागसकर, संचालक अतुल वागसकर, बाबाजी कदम आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. हवेली तालुक्यात बऱ्याच सहकारी सोसायट्यांचे पंचवार्षिक निवडणुका या बिनविरोध होत नाही, परंतु फुलगाव येथे MIDC औद्योगिक क्षेत्र असून गावाचा आर्थिक स्तर उंचावला असताना देखील फुलगाव सोसायटीची यावर्षी बिनविरोध निवड करण्यासाठी गावांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्याचे किरण साकोरे यांनी सांगितले. या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने विविध योजनांचा लाभ मिळवून देणार असून सोसायटीच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांना सदैव प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहोत. फुलगाव ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ मंदाकिनी संपत साकोरे यांच्या शुभ हस्ते फुलगाव वीज विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब वंजारे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र 24 लाईव्ह न्यूजसाठी ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे, कॅमेरामन लहू जाधव, आळंदी, देवाची, पुणे.